नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती येथे रात्री लागलेल्या भीषण आगीत एक ऑटोमोबाईलचे दुकान आणि किराणा व कपड्याचे दुकान जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या आगीत दोन्ही दुकाने मिळून जवळपास 60 लाख रुपयाचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। विशेष म्हणजे अग्निशमन दलाचे वाहन हे संपूर्ण दुकान भस्मसात झाल्यानंतर घटनास्थळी पोहोचले। गडचिरोली जिल्ह्यातील लालमोरी येथे हॉटेलमध्ये थांबलेल्या सोहेल शेख नावाच्या व्यक्तीने हॉटेलच्या स्टाफमधील एका महिलेला मोबाईलचा चार्जर मागितला। तो न दिल्याने त्याने त्या महिलेला लाथाबुक्क्याने मारहाण केली आणि ती बेशुद्ध होतपर्यंत तो मारहाण करीतच राहिला। तिला वाचवण्यासाठी स्टाफ पुढे सरसावला, परंतु तो कोणाला जुमानला नाही। ती बेशुद्ध झाल्यानंतर सोहेल शेख नामक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूर येथील कळमना पोलीस ठाण्यात चक्क जुवा खेळताना पोलीस कर्मचारी आढळले आणि एक सहकारी खुर्चीवर बसून सिगरेट पित असतानाचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलीस दलात एकच खळबळ उडाली। एक व्यक्ती तक्रार घेऊन कळमना पोलीस स्टेशनमध्ये आला, परंतु त्याची तक्रार दाखल न करता हे पोलीस कर्मचारी जुवा खेळण्यात मग्न होते। अखेरीस चिडून जाऊन तक्रार करताना त्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला। या पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्या याकरिता शासकीय कर्मचाऱ्यांनी 29 ऑगस्ट पासून बेमुदत संपावर जाण्याचे मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन दिले। जुनी पेन्शन योजना व इतर प्रलंबित मागण्या अजूनही शासकीय पटलावर प्रलंबित आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी या मागण्या मान्य कराव्यात असे निवेदन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना चंद्रपूर यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे। मूळ शहरात नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांचा सत्कार समारंभ आयोजित केला गेला। या समारंभात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर घणाघाती टीका केली। मुनगंटीवार यांनी सूडबुद्धीचे राजकारण केल्यानेच त्यांचा पराभव झाला असे विधान त्यांनी या प्रसंगी केले। वणी शहरातील निरगुंडा नदीजवळ गंगा विहार येथील निवासी अंकुश बोडे यांना शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी रोख रक्कम आणि सोन्याचे ब्रेसलेट हिसकावून नेल्याची घटना सोमवारी रात्री घडली। अंकुश बोडे यांची मोबाईलची दुकान आहे। रात्री दुकान बंद करून ते घरी परत येत असताना एका निर्जन स्थळी एका कारमधील 4 युवकांनी त्यांना अडवले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळ असलेली बॅग आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले। ही घटना घडताच पोलिसांना याची माहिती देण्यात आली आणि शहरात नाकाबंदी करण्यात आली, परंतु चोरट्यांचा अद्यापही सुगावा लागलेला नाही। ब्रह्मपुरी शहरात आफ्रिकन जातीची हानिकारक असलेली गोगलगाय आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। ही प्रजाती शेतमालाला नुकसान पोहोचवते, परंतु मनुष्याला सुद्धा मेंदूज्वरासारखे लक्षण दिसून येत असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे येथील पर्यावरणवाद्यांनी रात्री त्याचा शोध घेऊन 6 आफ्रिकन गोगलगायींचा मीठ आणि वॉशिंग पावडर टाकून नायनाट केला। दिवसाला 800 ते 1200 अंडे घालणारी ही प्रजाती फोफावू नये म्हणून येथील पर्यावरणवादी काळजी घेत आहेत। विदर्भात नागपूर शहर, नवेगाव बांध आणि वळसा येथे यापूर्वीही आढळून आली होती। चंद्रपूर जिल्ह्यातील टेमुर्डा जवळील बेलगाव येथे सन फ्लॅग कोल माइन्स ही भूमिगत खदान आहे आणि येथे नेहमी ब्लास्टिंग होत असते। चंद्रपूर नागपूर मुख्य मार्गापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या कोल माइन्समध्ये झालेल्या ब्लास्टिंगमुळे चंद्रपूर नागपूर मार्गावर 5 फुटाचा मोठा खड्डा पडला। या रस्त्यावरून जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना हा गड्डा आढळून आला आणि अपघाताची शक्यता दिसताच त्यांनी बांधकाम विभागाला याची सूचना दिली। त्यानंतर ताबडतोब हा गड्डा बुजवण्यात आला। मरण अटळ आहे असे दिसताच तरुणीने आपल्या भावांना राखी बांधून या जगाचा निरोप घेण्याची दुर्दैवी घटना तेलंगणा येथे उघडकीस आली। आदिवासी बहुल भागात राहणारी ही तरुणी एका महाविद्यालयात द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते आणि एकतर्फी प्रेमातून एक युवक तिला नेहमी त्रास देत होता। त्याला कंटाळून तिने कीटकनाशक प्राशन केले आणि त्यानंतर तिला दवाखान्यात भरती करण्यात आले, परंतु तिला कळून चुकले होते की तिचा मृत्यू अटळ आहे। त्यापूर्वी तिने भावांना राखी बांधण्यास बोलावले आणि राखी बांधल्यानंतर काही क्षणातच तिने प्राण सोडले। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।